भाग 11. नात्याची पहिली परीक्षा. प्रेमाची कबुली दिल्यानंतर रोहन आणि स्नेहा खूप आनंदात होते. पण प्रत्येक नात्याप्रमाणे त्यांच्या नात्याचीही एक परीक्षा होणार होती. एके दिवशी स्नेहाने रोहनला सांगितलं, रोहन, पुढच्या काही दिवसात मी खूप व्यस्त असणार आहे. आमच्या कंपनीचा एक मोठा इव्हेंट आहे. रोहनने हसत उत्तर दिलं, काही हरकत नाही. तुझं काम महत्त्वाचं आहे, मी समजू शकतो. पण इव्हेंट सुरू झाल्यानंतर स्नेहाला खरंच वेळ मिळाला नाही. तिचे मेसेज कमी झाले, तिचे कॉल्सही कमी झाले. रोहन मात्र तिच्या एका मेसेजची वाट पाहत राहत होता. एका रात्री त्याने स्नेहाला मेसेज केला, सगळं ठीक आहे ना? पण उत्तर आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मेसेज नव्हता. रोहनच्या मनात विचार सुरू झाले, ती माझ्यापासून दूर तर जात नाही ना? संध्याकाळी स्नेहाचा मेसेज आला, सॉरी रोहन, खूप काम होतं, तुला वेळ देऊ शकले नाही. रोहनला तिची परिस्थिती समजत होत, पण मनात थोडंसं वाईट वाटत होतं. तेव्हा स्नेहा म्हणाली, रोहन, प्रेम म्हणजे फक्त रोज बोलणं नाही. कठीण काळात एकमेकावर विश्वास ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर हसू आलं. तू बरोबर म्हणतेस, मी तुझी वाट पाहीन. त्या दिवसानंतर दोघांनी ठरवलं की कितीही व्यस्त असले तरी एक छोटासा मेसेज नक्की पाठवायचा. त्यांच्या नात्याने पहिली परीक्षा पार केली होती आणि त्यामुळे त्यांचं प्रेम आणखी मजबूत झालं. आता बघूया रोहनचं खास सरप्राईज काय आहे पुढच्या भागात. भाग 12वा.